जे बॅनर बनवले जातात देवांश ग्राफिक्सचे मालक अविनाश दाभेकर यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अभिजित जाधव मॅन फ्रॉम पळचील तर एका साईडला विश्वनाथ अगोंडे मॅन फ्रॉम केवनाळे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। परंतु आम्ही शिंदे सरांचा आवाज ऐकायचो पुन्हा एकदा राहून गेलो। 30 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे। अभिजित जाधव आणि विश्वनाथ अगोंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। 33 धावांचा माफक असं आव्हान आहे, परंतु त्या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय पाहूया। एका साईडला जर पाहिलं तर वावे संघाकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे। त्यापैकी पहिला गोलंदाज जर पाहिलं तर अमाद करबेलकर जो आपल्याला पाहायला मिळतोय, एक वेगवान तेज तरार गोलंदाज म्हणून पोलादपूर तालुक्यामध्ये आणि वावे संघातून नेहमीच याला पाहायला मिळतं। पीडीपीएलच्या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला। अर्नाल करबेलकर असतील, अमाद करबेलकर असतील, हे दोन खेळाडू आपण जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट तालुक्यासाठी आणि आपल्या गावासाठी वावे संघासाठी नेहमीच खेळत आलेत। परंतु आता पाहूया या मॅच मध्ये या धावा रोखल्या जातील का, या धावा थांबवल्या जातील का। परंतु तगडं आव्हान या गोलंदाज अमाद करबेलकर समोर आहे, ते म्हणजे अभिजित जाधव आणि एका साईडला विश्वनाथ आगोंडे। विश्वनाथ आगोंडेचा 2 वर्षापूर्वीचा विक्रम याच मैदानामध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 80 धावा एका इनिंग मध्ये त्याने केल्या होत्या, तो नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय। सामना क्रमांक 5वा जो रंगतोय मैदानाच्या आतमध्ये दोन संघादरम्यान केवनाळे पळचील आणि त्यांच्या विरोधात वावे हे दोन संघ आपण पाहतोय। टॉस जिंकल्यानंतर पळशील केवनाळे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि 32 धावांवरती थांबवलं वावे टीमला। पहिला बॉल घेऊन अमाद करबेलकर, वावे एक्सप्रेस म्हणून या खेळाडूकडे ओळखला जातो, तो गोलंदाजी मार्क वरती अभिजित जाधव साठी। पहिलाच बॉल बॅटची लीडिंग एज घेतली, परंतु तिकडे फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्याकडून झाली चूक आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये दाखल झाला। एक धाव मिळाली संघाचा श्री गणेशा या एकेरी धावेने होताना पाहायला मिळालाय। पुढची मॅच आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजीनगर हनुमाननगर पोलादपूर विनायकजी दीक्षित यांचा संघ जो खेळेल या चालू सामन्यातील विजेत्या टीम बरोबर पुढच्या मॅच मध्ये। त्याच्यानंतर ओमसाई क्लब वरण सरपंच 11 शिरवली गोरेगाव आपण देखील सज्ज राहायचे। सिद्धेश शेट्टी युवा मंच पोलादपूर आणि वालवटी 11 असे हे 4 संघ देखील आपण खेळताना पाहणार आहोत। अफजल 11 महाड, दुर्गवीर 11 मानगाव, श्रीशा 11 रोहा आणि के सरकार बहुर 11 अशा आजच्या दिवसातील मॅचेस आहेत। आणि टेनिस क्रिकेटची स्टारकास्ट मोठी नावं या आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे, 33 धावांचा पाठलाग करायचा आहे। पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, तिकडे क्षेत्ररक्षक आपण गलीमध्ये पाहायला मिळाला होता, त्याच्या हातातून झेल निसटला आणि एक धाव मिळाली। सुरुवात मात्र खराब राहिली वावे संघाची। पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा वावे एक्सप्रेस, हा प्रचंड वेगवान गुडलेन स्पॉट वरतून राईज झाला, बाउन्स देखील तेवढाच प्राप्त झाला आणि शरीराजवळून बॉल निघून गेला यष्टी रक्षकाच्या दिशेने। डॉट बॉल जो येताना पाहायला मिळतोय। नेहमीच या खेळाडूची चर्चा राहिली आहे, मुंबईमध्ये देखील येऊन वावे 11ने चांगला परफॉर्मन्स दिला या हंगामामध्ये आणि चांगल्या परफॉर्मन्स या टीमने वावे 11 टीमने तो नेहमीच देण्यात आलाय। बॅटना ऑन साइडला फटका खेळा स्क्वेअर लेगच्या दिशेने, डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल, एकच धाव मिळेल, एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पोहोचेल। दोन्ही आकड्यावरती 3 बॉल आणि 2 धावा हे समीकरण आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते। युट्यूबला जे प्रेक्षक आमचे जुडले tenniscricket.in वरती त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत। आपण पाहतोय जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर गावातील ही स्पर्धा संदीप कदम यांच्या नेतृत्वात खेळवली जाणारी ही स्पर्धा आज आपण पाहतो या रात्रीमध्ये। पुढचा बॉल अमादचा बॅकफुटला जाऊन कट केलाय, चेंडू हवेत आहे, बराच काळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचणार, तो तदवर बॉल निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये। पुन्हा एकदा एकेरी धाव, एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती। या स्पर्धेचं संपूर्ण श्रेय जर पाहिलं तर जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आणि त्यांचे संपूर्ण ग्रामस्थ आणि याच्या पडद्यामागतील हिरो जर पाहिलं तर शैलेश चोरगे आणि अक्षय मालुसरे यांची नावं नक्कीच घेऊया। तसंच भरत नाना चोरगे यांचे देखील आपण नावाचा उल्लेख करूया, कारण चांगलं कार्य चांगलं सहकार्य या
या सर्वांचं नेहमीच होताना पाहायला मिळाले. तसेच भरत काशीराम चोरगे यांचं देखील सहकार्य नेहमीच होताना पाहायला मिळालं. आणि ज्या ज्या वेळेला पोलादपूर तालुक्यामध्ये स्पर्धा असतात त्या वेळेला संपूर्ण गाव एकत्रित येऊन काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न नेहमीच साखर गावाचा होताना पाहायला मिळालाय. आणि त्याचे अध्यक्ष संजय दादा चोरगे नेहमी या पाठीशी उभे असतात. तसेच जर पाहिलं तर संजय भरत नाना चोरगे यांचं देखील सहकार्य लाभतं. आणि सुभाष चोरगे हे देखील विशेष मेहनत घेताना नेहमीच पाहायला मिळतात. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. त्या चार धावा धाव फलकावरती आहेत. तसेच चोरगे गुरुजी हे देखील दरवर्षाप्रमाणे त्यांचं देखील सहकार्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. मिलिंद मालुसरे असतील, सर्वच साखर गावातील एक मोठी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा पहिली आयोजन कोणी केलं असेल तर या साखर गावामध्ये झालं. जय भवानी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळायचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक जाऊन मिळेल एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. कारण अमाद करबेलकरचा वेग, त्याच्यानंतर व्हेरिएशन, त्या पद्धतीने फटके त्याचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच पहिल्याच षटकामध्ये सावध सुरुवात जी केली अभिजित जाधवने आणि विश्वनाथने, धावा केवळ पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाख मोलाची स्पर्धा आणि या लाख मोलाच्या स्पर्धेसाठी सन्माननीय आदरणीय विकास शेठ गोगावले साहेबांचं लाख मोलाचं सहकार्य देखील या स्पर्धेला राहिले. त्यांची देखील उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि नेहमीच युवकांच्या गळ्यातील ताईट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, पोला तालुक्यातील प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. असे दमदार आमदार भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास शेठ गोगावले यांच्या वतीने या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य लाभले. हा बॉल देखील डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. धाव मिळेल ती केवळ एक. पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर गणेश बाविस्कर आणि नंदू मांडे हे 2 पंच आपण पाहतोय, तर तिसरे पंच संदीप माने यांना या स्पर्धेसाठी कामकाज करण्यासाठी आपण पाहतोय. तुम्ही आवाज ऐकताय या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आणि पोलादपूरला हवा हवा असा वाटणारा आवाज जयजी भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. तसेच हरीश दिघीकर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. गुणलेखक म्हणून जर पाहिलं तर रोहित चोरगे जो आपल्याला पाहायला मिळतोय गुणलेखन करतोय. या बॉल वरती फटका फसलाय. आणखीन एक चांगला बॉल अर्थलान करबेलकर आलाय गोलंदाजी मार्क वरती. त्याचा हा प्रचंड वेग. निवेगाव देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. पुढचा बॉल आडव्या बॅटनं फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक अमाद करबेलकर बॉल वरती गेलाय. पीक आणि विकेट मिळाली आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जेल टिपला पहिला फलंदाज विश्वनाथ आगोंडे आउट.
रवींद्र म्हस्के यांच्याकडून देखील पारितोषिकं दिली जातात. नेहमीच असे व्यक्ती आपण पाहतो पोलादपूर तालुक्यामध्ये. निलेदादा कोळसकर यांनी पहिल्याच सामन्यामध्ये रामदास 11 जो साखरचा आदिवासी भागातील संघ होता त्यांच्यासाठी कॅश प्राइज 5,000 रुपये देखील दिले, कारण पहिल्या मॅच मध्ये बिरवाडी 11 या टीमला पराभूत केलं. हा देखील प्रचंड वेगात टाकला होता, परंतु ऑफस्टिकच्या बराच बाहेर पिचिंग केलाय. पंच गणेश भाविस्कर आमच्याकडे वळतायत, सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. धावफलक जर पाहिला तर 7 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 33 धावांची आवश्यकता आहे, 7 बनवल्यात. अजूनही जर पाहिलं तर पुढे अजून 26 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. आता मात्र जर पाहिला तर गुडले स्पॉट वरतून राईज झाला. चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने डॉट बॉल जो पाहायला मिळाला. मुन्ना मुजावर आणि मुस्ताक मुजावर हे देखील उपस्थित झालेत. त्यांचे देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पोलादपूर मधील फेमस वडापावचे मालक. या बॉलवरती देखील धावा येताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक पोहोचले होते, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला 9 आकड्यावरती. तसेच मनीष धनावडे हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत या व्यासपीठावरती. मनीषजी धनावडे संपूर्ण गाव या ठिकाणी उपस्थित होत आहेत, तर सर्वांचं हार्दिक स्वागत. हा देखील बॉल चांगला आहे. बाउन्स पाहायला मिळाला. टप्प पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने चांगली गोलंदाजी अर्थलान करबेलकरची देखील पाहायला मिळाली. अहमदने पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या, अर्थलानने 4 खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 9 धावा. येणाऱ्या 18 बॉल आणि बनवायच्या त्या इथून पुढे अजूनही जर पाहिलं 25 धावा. 24 ची आवश्यकता आहे. चुकीची दुरुस्ती. 24 धावा बनवायच्यात. पळचिल गावचा जो व्हिडिओ आता सध्या व्हायरल होत आहे त्याच्या तो श्लोक जाधव हा देखील उपस्थित झालाय. श्लोक आर्ट्स नेहमीच ज्या क्लिप त्याच्याकडे जातात त्या प्रत्येक खेळाडूच्या क्लिप तो सध्या बनवतोय आणि त्या प्रचंड व्हायरल होत आहेत. असा एक युवा खेळाडू पळचिलचा श्लोक जाधव, आपलं देखील हार्दिक स्वागत. परंतु 18 बॉल आणि 24 ची आवश्यकता आहे. मॅच सहजासहजी वावे टीम सोडणार नाहीये, कारण त्यांच्याकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. चांगले गोलंदाज आहेत. दोन्ही गोलंदाजीने जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च केल्यात. अर्थलान करबेलकरने 4 धावा आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या अहमद करबेलकरने केवळ 5 धावा त्याने खर्च केल्या. आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अहमद करबेलकर. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी त्याला आमंत्रित केले. मुजम्मिल तांबे यांना देखील आपण या संघाच्या पाठीशी नेहमीच पाहायला मिळाले आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. ते देखील या संघामध्ये नेहमीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. वयवर्ष देखील जर पाहिलं तर 45च्या पुढे गेले तरी देखील मैदानात आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी मुजम्मिल तांबे यांना नेहमीच पाहायला मिळतात. परंतु मॅच 18 बॉल आणि 24 धावांची आहे. अभिजित जाधव जोपर्यंत मैदानात आहे त्याच्या जोडीला गणेश दाभेकर आलाय. तो देखील चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू दोन्ही मैदानाच्या आतमध्ये. परंतु ह्या धावा रोखल्या जातील का, एक मोठं आव्हान असेल. पहिला बॉल, बॅटची लीडिंग एज मागे निघून गेलाय. एकच धाव. अशाच प्रकारे जर सामना राहिला तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगू शकते. तुम्हाला फटके खेळावे लागतील, एका दुसरा मोठा फटका खेळावा लागेल. अभिजित जाधव मध्ये क्षमता आहे. अभिजित जाधवने ओपन गटातील क्रिकेट चांगल्या पद्धतीने तो खेळलाय. मुंबई घाटकोपर मध्ये असताना पंतनगर विभागासाठी तो नेहमीच पुजारी टायगर असेल, तसं बंड्या बॉय या संघामधून असेल, अनेक मोठमोठ्या संघामधून अभिजित जाधवला पाहायलंय. परंतु या मॅच मध्ये काय वाढवून ठेवलंय. ह्या बॉलवरती देखील फटका बसलाय. चेंडू पुन्हा एकदा जर पाहिलं तर डिक्लर झोन मध्ये जो जाताना पाहायला मिळेल. धाव मिळेल ती केवळ 1. आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. 3रं षटक चालू आहे आणि एकही चौकार किंवा एकही षटकार जो मात्र आला नाही. ज्या प्रकारे सुरुवात वावे टीमची झाली होती त्याच प्रकारे सुरुवात जर पाहिलं तर पळचिल केवणाळे या टीमची आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटकापासून थांबवलं गेलंय, वंचित ठेवलं गेलंय. अहमद करबेलकरने आणि अर्थलान करबेलकरने अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच हे दोन्ही खेळाडू जाणले जातात.
त्या बॉलवरती फटका, उंची जास्त घेतली, लांबी घेतली का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथं जर पाहिलं तर त्याच्याकडून देखील झाली चूक. एक धाव झाली पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे सूत्र आपण नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये आजमावलंय, पाहिलंय आणि तिथे मात्र कॅच सुटलाय. अभिजित जाधवला जीवदान मिळालं. या केली दुहेरी धावांनी देखील संघ पुढे जाऊ शकतो. 2 धावा आल्या. धावफलक जर पाहिला तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल बॅटना पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये बॉलला पाठवलं गेलं. अभिजित जाधवच्या बॅट मधून एकेरी धाव आली आहे. संघ उपस्थित झाले. तेजस नरे साहेब यांचं देखील आगमन झाले. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तसेच राजू वाघमारे आपण देखील आलात, आपलं देखील हार्दिक असं स्वागत. रोहा प्रीमियर लीगचे सर्व आयोजक आणि त्यांचा संघ देखील आज या ठिकाणी आमच्या पोलादपूर तालुक्यामध्ये साखर गावामध्ये खास रोह्यावरून दाखल झालेत. आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. विजय पाटणकर असतील आणि संपूर्ण त्यांची टीम, जय पाटील, जय पाटणकर असे सर्व खेळाडू आज या पोलादपूर नगरी साखर गावात आलेत. तुमचं हार्दिक स्वागत. हा बॉल देखील चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बाहेर निघाला ऑफटिकच्या आणि पंचांनी दोन्हीत फैलावले. सांगितलं की वाईट बॉल आहे. अवंतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. एकेरी दुहेरी धावा मात्र या तिसऱ्या षटकात देखील पाहायला मिळत आहेत. अमात करबेलकर मोठा फटका खेळू देत नाहीये, परंतु अभिजित जाधवला आता हात खोलावे लागतील. एका दुसरा मोठा फटका खेळावाच लागेल, कारण मॅच चांगली आहे. एक निर्णायक मॅच आहे. दोन्ही संघ तगडे. फुलटॉस बॉल आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोणती चुकी होणार नाही. पुन्हा एकदा एक धाव आली आहे. एकेरी दुहेरी धावांची सांगड मात्र दोन्ही खेळाडू घालताना पाहायला मिळत आहेत. गणेश दाभेकर देखील केवनाळे संघासाठी आपण ज्या ज्या वेळेला पाहिलं अष्टपैलू कामगिरी त्याची नेहमीच पाहायला मिळाली आहे, परंतु आता त्याला सिद्ध करावं लागेल. एक मोठी स्पर्धा खेळतोय, मोठ्या संघाविरुद्ध खेळतोय आणि जर पाहिलं तर एक रात्रीच्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल ते मात्र आता गणेश दाभेकरला सिद्ध करावं लागेल. संधी मिळाली आहे, त्या संधीचं त्याला सोनं करावं लागेल. कृपया जे आमचे स्वयंसेवकासाठी तिकडे जो बेंच आहे ते स्वयंसेवक त्या ठिकाणी बसतील याची नोंद घ्या. बाकीचे प्रेक्षक आहात आपण प्रेक्षक कक्ष आहे त्या ठिकाणी बसा. आमचे स्वयंसेवक जे मागे बॉल जातात त्यांच्यासाठी ते बेंच उपलब्ध केलाय बॅट्समनच्या मागे. कृपया विनंती असेल. पुढचा बॉल घेऊन अमात करबेलकर गणेश दाभेकर साठी. या बॉल वरती वा फ्लातून बॉल टाकलाय. यष्ट्यांवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि गणेश दाभेकर डगआउटच्या दिशेने येताना पाहायला मिळाला. प्रचंड वेग जो मात्र अमात करबेलकरचा आणि शेवटच्या बॉल वरती विकेट. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्त एकेरीस 16 धावा. झालाय बॅटिंग साठी, त्याच्याकडून देखील खूप साऱ्या अपेक्षा असतील. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सचिव युवराजी दाभेकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मानगाव एक्सप्रेस शुभम जाधव यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. हार्दिक स्वागत शुभम आपलं देखील.
त्यांना देखील आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून. योगेश पेनकरला देखील तुम्ही पाहाल. संपूर्ण टेनिस क्रिकेटची स्टार कास्ट आज या पोलादपूर तालुक्यातील साखर गावात जी येताना पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 शिवजयंती उत्सवानिमित्त हा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा तुम्ही आजच्या रात्रीमध्ये पाहतायत. परंतु ही मॅच आडव्या बॅटनं फटका अभिजित जाधवच्या आलाय. पाहूया बॉल कुठे जातोय. सीमारेषा पलीकडे षटकार. त्याने मात्र सिद्ध केले. त्याच्या बॅट मधून हा एक संघर्षमय करणारा षटकार आलाय. त्या बॉलवरती देखील फटका. लॉंग ऑन मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिकडे देखील कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. या अगोदर देखील अभिजित जाधवचा झेल सुटला आणि त्याच्यानंतर त्यांनी संयमी फलंदाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. षटकार देखील त्याच्यानंतर ठोकला आणि आता देखील त्याची कॅच ड्रॉप झाली आहे. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. 24 धावा. येणारे 10 बॉल आणि बनवायच्या त्या इथून पुढे 9 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं अभिजितच्या बॅट मधून आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु काय निर्णय पंचांचा येईल. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तीन धावांची आवश्यकता. लंगोटी मित्रमंडळ करंजे आपण देखील आलात. आपलं देखील सर्वांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 ची आवश्यकता. काय बॅटिंग करतोय अभिजित जाधव. हा फसवा चेंडू एक कमी गतीने टाकला. आतमध्ये आणला आणि डॉट बॉल जो पाहायला मिळतोय. 3 ची आवश्यकता. 30 झाल्यात. 33 बनवायच्या होत्या. कॅच सुटल्यानंतर पहा काय उपद्रव झालेत. अभिजित जाधवचा तडाखा पाहायला मिळाला. त्याच्यानंतर जी फटकेबाजी अभिजित केली आहे जी मात्र विजयाच्या दिशेने जो मात्र घेऊन जातोय अभिजित जाधव. हलक्या हाताने हा चेंडू मात्र ढकलून दिला. टिकलर झोन मध्ये पाठवला. 1 धाव मिळेल तिकडे. आता मात्र 2 ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 7 बॉल. 7 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. 7 बॉल 2 ची आवश्यकता. पुढची मॅच आपण पाहणार आहोत. छत्रपती शिवाजीनगर हनुमाननगर त्यांच्या विरोधात या चालू सामन्यातील विजेता. मी विनंती करेल छत्रपती शिवाजीनगर संघाचा कर्णधार या टॉस साठी. ब्लॉक होल चेंडू होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आपण शॉट मिड ऑनला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. तिकडे 1 धाव. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड लेवल झालाय. 32 झाले. एका धावेची आवश्यकता. 6 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. अंतर्गत बऱ्याच स्पर्धा आपण पाहतोय परंतु त्यापैकी साखर गावची ही स्पर्धा नेहमीच काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न संजय दादा चोरगे आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीने केलाय. विजयी फटका अभिजित जाधवच्या बॅट मधून एक सिंगल आणि विजय मिळवलाय पळचिल केवनाळे या टीमने. तर वावे 11 या संघाला पराभूत करत पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय पळचिल केवनाळे संघ. विजयी संघाचं अभिनंदन. तर पुढच्या स्पर्धेसाठी वावे टीम तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
केवनाळे पळचिल केवनाळे टीम कॅप्टन पाटवा आणि छत्रपती शिवाजीनगर